सरप्राईज होतं माझ्यासाठी. ॲक्च्युली महेश दुपारी आले, एकतर आज लवकर गेले, मला माहीत नव्हतं, त्याच्यामुळे संध्याकाळी लवकर आले आणि येताना हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. तेवढं तर राहतच चाळ बर्न त्याचंच तर मध्ये घालून दे, गरम राहील. आता त्याच्यात गरम राहील. वर्षातला तो एक दिवस ज्याची आपण खूप आतुरतेने वाट बघत असतो, कारण तो आपल्यासाठी खूप स्पेशल असतो. खरं तर वर्षभरात असे बरेचसे दिवस, असे बरेचसे ओकेजन्स असतात जे आपल्यासाठी स्पेशल असतात. तरीसुद्धा तो एक हक्काचा दिवस आपला असतो, जो की आपण स्पेशल म्हणतो. तो म्हणजे आपला वाढदिवस. आणि मी तरी माझा वाढदिवस स्पेशल आहे असंच म्हणते. कोणी तो सेलिब्रेट करो किंवा नको करो, मला काही फरक पडत नाही. पण मी माझा बड्डे माझ्या वाढदिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघते. आणि छोटंसं सेलिब्रेशन का असो ना, पण मी ते करतेच करते. त्यात मला खूप आनंद मिळतो. आणि तुम्ही तर बघतच आहात माझे व्लॉग नेहमी, हो की नाही? मला छोट्या छोट्या गोष्टींमधून काही केलं ना तरी मला खूप आनंद मिळतो. मला खूप मोठं असं काही सेलिब्रेशन करायचं आहे किंवा ग्रँड काहीतरी पाहिजे असं काहीही नसतं. तर आत्ता जो तुम्ही व्हिडिओ बघत आहात ना, खरं तर ते 2 दिवस आधीचं शूट केलेलं होतं. त्याचा या व्हिडिओशी काही संबंध नाही आहे. पण मैत्रिणींनो, झालं असं की मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी काही शूट करणार नव्हते. कारण पुढे सांगते मी तुम्हाला. पण अचानक ही एक क्लिप मला सापडली, जी की गॅलरीमध्ये पेंडिंग होती 2-3 दिवसाच्या आधीची. म्हणून मग मी ती या व्हिडिओमध्ये ॲड केलेली आहे. पुढे तसं बड्डेचं सेलिब्रेशन तुम्ही बघणारच आहात. कारण जसं मी म्हटलं, ठरवलेलं नव्हतं तरीसुद्धा माझा बड्डे खूप छान सेलिब्रेट झाला. आणि नंतर मग थोडं शूटसुद्धा मी केलं बरं का. म्हणजे अर्ध्या दिवसापासून मग शूटिंग सुरू केलं. तर ते सगळं मी ॲड केलेलं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मज्जेत ना? अहो, मज्जेतच राहायला हवं. तर जसं मी म्हटलं, आज आहे माझा बड्डे. आणि यावर्षी ना, खरंच सांगते, बड्डेला मी काहीच ठरवलेलं नव्हतं. काही एक्साइटमेंट नव्हती. का कुणास ठाऊक. पण नेहमी कसं, माझा बड्डे आहे, मला गिफ्ट हवं आहे किंवा मग आपण बाहेर जाऊया, असं बरंचसं मी काही ना काही प्लॅन करत असते. पण यावेळेला तसं काही मी केलेलं नव्हतं. आणि नवरोबाला चिडवायचं म्हणून त्यांना सांगितलं होतं की यावेळेला मला तुमच्याकडून काहीतरी सरप्राईज हवं आहे. बघते मी तुमचा बड्डे कसा सेलिब्रेट करते, तसं तुम्हीसुद्धा माझ्यासाठी काहीतरी स्पेशल करावं, अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून करत होते. खरं तर अपेक्षा करायलाच नको, कारण जेव्हा ती होत नाही ना, तेव्हा मनाला फार त्रास होतो. मला तर होतो बाबा. म्हणून मी कोणाकडून अपेक्षा करतच नाही. पण यावेळेला मात्र हक्काचा माणूस आहे ना नवरोबा, म्हणून त्यांच्याकडून थोडी अपेक्षा होतीच. पण म्हणतात ना, कधीकधी अपेक्षा केली तर चांगलंही मिळतं आणि कधीकधी अपेक्षा न ठेवता बरंच काही चांगलं मिळून जातं. तसंच माझं यावर्षी झालेलं. ह्या माझ्या मैत्रिणी आहेत ना नॉटी, त्यांनी मला खूप छान सरप्राईज दिलं. नवरोबाने काय दिलं ते पुढे तुम्ही बघणारच आहात. पण यांनी काय केलं माहिती का? मी दुपारी मस्त झोपलेले होते, काहीच प्लॅन नव्हता बरं का. आणि दुपारी यांनी मला केला फोन की तू काय करतेस? म्हटलं काही नाही, रेस्ट करते. आणि बस फोन कट केला. आणि अगदी 2 मिनटानंतर छान मस्त माझं बड्डे सेलिब्रेशन केलं. मस्त एंट्री करतानाच माझ्या वर मस्त गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकल्या, मस्त पेस्ट्री वगैरे घेऊन आल्या. आणि खूप काही बोलत नाही, पुढे तुम्ही बघा यांनी काय काय केलं ते. चला आता विश पण करू का? हा मग थांब. वायफाय आहे ना, लाव ना. तोपर्यंत मेणबत्ती लाव ना. हॅपी बर्थडे डे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी हॅपी बर्थडे. हे काय केलं ग? असंच ना म्हण. तिला विश मागू दे, चला. जोरात करून द्यायचं.
birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Preeti. Happy birthday to you. हे उलटं झालं. खा खा खा. घे. आता लाव. हा. थोडंच पाहिजे. तिसरा. पायनॅपल वाली करू. घे. तू खा. अगं घे ना. घे ना, काय घेणार तू खा. दुसरी दिलीस का ग? ही पायनॅपल वाली आहे. आणि ही मँगो वाली. कोणते खाऊ घालू सांग. कुठलीही घाल. मुलाला का घे बघा. मी खाते पेस्ट्री. हे खा ना बेटा. ऑरेंज वाली खा. मँगो आहे ना? मँगो ऑरेंज. तू मम्मीला देते मम्मी. तू सांग प्रीती काकीला. जाऊ दे तर. खूप सारा बरं वाटतंय? समृद्धी, माझा गोलू आणि प्रियंका तिघांना खूप खूप थँक्यू. तुम्ही आलेत आणि मस्त कसं वाटलं? एकदम भारी वाटलं. म्हणजे इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच मी माझा बर्थडे असा सेलिब्रेट केला, तो पण मैत्रिणींसोबत. खुश आहेस ना? सरप्राईज मस्त. ते पण सरप्राईज. ऍक्च्युली यांनी मला सरप्राईज असं दिलं ना, बाहेरून आल्यानंतर मस्त मी जसं डोर उघडलं तर माझ्या अंगावर मस्त गुलाबाच्या पाकळ्याने माझं स्वागत केलं. तर फार भारी वाटलं. तर थँक्यू सो मच दोघींना पण. तिघींना आपण या बोलू आपण. मैत्रिणीच नव्हत्या. आता अशा मैत्रिणी भेटलेल्या आहे मस्त. खूप छान. थँक्यू. नंतर खूप वेळ आम्ही गप्पा मारत बसलो, मस्त पेस्ट्री वगैरे खाऊन ली. त्यानंतर आईस्क्रीम पार्टी केली. सगळं अनपेक्षित होतं, पण सगळं खूप छान झालं आणि मला तर खूप आनंद झाला. आणि आत्ता हे मध्येच मी जे ॲड करते ते का करते माहिती आहे का? तर हे होतं माझं बड्डेचं गिफ्ट. खरं तर बड्डेचं गिफ्ट होतं की घरातली वस्तू हेच काही कळेना, पण असो डिमांड पण माझीच होती ना. मला महेशने विचारलं होतं की तुला यावर्षी बड्डेला काय हवं आहे, तर मी त्यांना एअर फ्रायर मागितलेलं होतं. मी मागेही तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं. तर फायनली ते आलेलं आहे. हेवी आहे. हेवीच असेल. आहे अजून काही मध्ये. अरे पण तू तसं पकडलं तर मला काय माहिती. Yes. अब बताओ क्या खाओगे इसमें, क्या बनाओ. काय नाही खाणार तर. काय बनवशील म्हणा तू असं ना. हां, आवडलं तुला गिफ्ट? म्हणजे माझं गिफ्ट आहे, बर्थडेचं गिफ्ट आहे, घरातली वस्तू आहे. नेमकं काय काय घरातली वस्तू. हां, घरातली वस्तू होणार. 2 in 1. 2 in 1. आता आणखी होय मस्त. थांब आता पलटून बघ. थोडंसं दादू पलटावं लागेल. पलटवायचंच नव्हतं मला वाटतं. मला आता ना आपल्याला खालती पेपर चुकीचा लावून दिला. नाही बरोबर लावला. नाही पेपर झाला नसतं ना, खालती पण कुक होता. असं का? पण मग आता मिक्स रिॲक्शन येतात ना त्याच्यावरती. इनोसंट लोक मेले. मग तसं पण आहे ना की इनोसंट लोक तसे घरामध्ये जेव्हा एखादी नवीन वस्तू येते तेव्हा आपण किती एक्सायटेड असतो ना की या वस्तूमध्ये कधी आपण काही बनवणार. तर आमचंही तसंच झालं आणि पहिला प्रयत्न आमचा फसलेला होता. पण असो, आम्ही यामध्ये बनवलं साबुदाणा वडा, जो की एकदम मस्त क्रिस्पी झालेला होता. आता हे जे तुम्ही बघत आहात, ही रेसिपी मी बनवली होती पनीर टिक्का आणि ती मी एअर फ्रायमध्ये बनवलेली होती. हे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी बनवलेलं होतं. तर आता काय घेतलेलं आहे, तर अगदी सिंपल पद्धतीने मी बनवली होती. दही घेतलं मस्त, त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट ॲड केलेली, काळी मिरी पावडर टाकलेली आहे. त्यानंतर मग चाट मसाला, गरम मसाला, आपलं तिखट, लाल मिर्च पावडर, आणखी बरंच काय जिन्नस मी ॲड केलेलं. आता व्हिडिओमध्ये बनवताना मला
सांगता पण येत नाही आहे. मीठ वगैरे सगळं थोडं थोडं टाकलं, त्यानंतर बेसन पीठ ॲड केलं, गरम तेल थोडंसं टाकलं आणि सगळं काही मिक्स केलं. नंतर कसुरी मेथी वगैरे पण टाकलेली आहे. नेहमीचीच आपण, आता तुम्ही पण सुद्धा ही रेसिपी नेहमीच बनवतच असणार. ज्या कोणी बनवत नाही मला कमेंट करून सांगा बरं का, नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत मस्त रेसिपी शेअर करेल. तर सगळं एकत्र केल्यानंतर त्यामध्ये मी पनीर, हे कांदा जो आहे ना, कांदा आणि कॅप्सिकम मस्त कट करून ठेवलेलं होतं ते ॲड केलं. थोडंसं टेस्ट करून बघितलं, कमी वाटत होतं म्हणून परत मग कश्मीरी लाल मिरची जी आहे ना ती ॲड केलेली आहे, त्यामुळे कलर थोडा छान येतो म्हणून. आणि पनीरचे मोठमोठे क्यूब्स मी कट केलेले आणि हे सगळं मग यामध्ये ॲड केलं. आणि मॅरिनेशनसाठी मी ठेवलेलं होतं अर्धा तास, कारण हे प्रॉपर मॅरिनेट झाल्यानंतर ना छान बनतं म्हणजे. आणि जसं मी म्हटलं की एअर फ्रायमध्ये बनवायचं होतं, तर पहिलेच टाईम बनवणार होतो, तर त्याच्या ॲपवरती जाऊन त्याची रेसिपीसुद्धा आम्ही बघितलेलीच होती. तर इथे सगळं मिक्स करत होते, तर छोटं भांडं पडत होतं म्हणून मग मी नंतर थोडं मोठं घेतलं आणि त्यामध्ये सगळं काही एकत्र केलं. छान अर्धा तास मॅरिनेशनला ठेवलं आणि त्यानंतर एअर फ्रायरमध्ये टाकून दिलं. आणि खरंच खूप मस्त टेस्टी रेसिपी झालेली होती. आणि खरंच म्हणजे इझी झालेलं आहे आता कुकिंग थोडं बनवायला, मला तरी असं वाटतं. आणि आता बघूया वेगवेगळ्या रेसिपी नवीन नवीन ट्राय करत राहूया. काय बनवतो आजच्या? आज पनीर टिक्का बनवतोय आज. पनीर टिक्का तू बनवतोय का मी बनवतो? मम्मी बनवते. आणि मला मदत करतोय माझा हा हँडसम बॉय, माझा सोमदादा. खूप मदत करतो मला प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि आता सध्या एअर फ्राय आलंय, तर तो छान छान बनवून मला खाऊ घालणार आहे थोड्या दिवसानंतर. दुपारी तू एकटा खात जाशील का? मला पण टेस्ट करण्यासाठी. सोम खूप मस्त बनवतो. दुपारी भूक लागली की मॅगी बनवतो, पास्ता बनवतो, गार्लिक ब्रेड बनवतो, ऑमलेट बनवतो, ब्रेड टोस्ट बनवतो, भरपूर काय काय बनवतो. मला पण टेस्ट करवतो मध्ये मध्ये. तर ते बनवायचा केकमध्ये काय कपकेक बनवायचा. खूप आधी बनवायचा, मस्त खायचा, मला पण द्यायचा. असं माझा हा लड्डू आहे. आता अर्धा तास झाल्यानंतर लगेच आम्ही हे प्रीहीट केलं होतं एअर फ्रायर. नंतर काढल्यानंतर त्याला थोडंसं ब्रशने ऑइल करून घेतलं आणि त्यानंतर मग याच्यामध्ये जे काही क्यूब्स मी ठेवलेले होते ते मी अशा पद्धतीनेच ठेवून दिलेले. माझ्याकडे ते स्क्युअर्स नव्हतं, त्यामुळे मग असंच ठेवून दिलं सगळं आणि ठेवलं. आणि थोडंसं जे उरलेलं होतं ना ते मी फ्राय पॅनमध्ये केलं, कारण याआधी माझ्याकडे एअर फ्रायर नव्हतं, तर मी फ्राय पॅनमध्ये सुद्धा ते ट्राय करून बघितलेलं होतं. तर छान झालं होतं, पण त्याला थोडं ऑइल जास्त लागतं. पण एअर फ्रायरमध्ये ऑइल अजिबात लागलं नाही. तर खूप मस्त आणि टेस्टी पण झालेलं होतं. आणि अशाच पद्धतीने बनवून घेतलं. आणि त्यानंतर बरंच काही बाहेरून मी ऑर्डर केलेलं होतं, जे की तुम्ही पुढे बघणारच आहात की मी पावभाजी ऑर्डर केली होती. खरं तर बाहेर जायचं नव्हतं, मग सोमचं चाललं होतं की आपण बाहेरून तरी काहीतरी मागवूया, म्हणून पावभाजी, पुलाव असं सगळं काहीतरी जेवणाचं बाहेरून मागवलं होतं. आणि मस्त आम्ही आजचं फूड छान एन्जॉय केलं आणि खूप छान होतं, टेस्टी होतं. पनीर टिक्का पण मस्त झालेला होता. बघा झालं ना, जाळून टाकलं का? नाही, तेवढं तर राहतच. चाळ बर्न त्याचंच तर मध्ये घालून दे, गरम राहील. आता त्याच्यात गरम राहील. हे बटन बंद करून देते. आता मी तयार होते मस्त. ड्रेस चेंज नाही करत, ह्याच्यावरच राहू देते थोडंसं त्याच्या. लोक दिनांच्या घरात 2च व्हरायटी असे पाहिलं, पण बघतो कधी
ते फूल आणले. अरे हे ते होते का? अरे मी सुद्धा केलं होते. हे बघ त्यासाठी बर्थडे गिफ्ट. थँक्यू. मस्त नवरोबा छान गुलाबाचं फूल भेटलेलं आहे. गुलाबाचं फूल घेऊन आले दुपारी येताना. किती वर्षानंतर असं व्हॅलेंटाईनला पण देत नाही. किती वर्षानंतर कधीच दिलेली नाहीये. नागपूरला वाढदिवसाला केक असंच केक आणला होता, गजरे आणले होते. तेव्हा आई दादा पण आलेले होते. नाही असं गुलाबाचं फुल एका व्हॅलेंटाईनला दिलं होतं. ते तू आणले होते ते. नाही ते तर मी नंतर नवरोबाने काय गिफ्ट दिलेलं आहे. गिफ्ट मोठं दिलेलं आहे. तुम्हाला जे दाखवलं मी ते. आणि मस्त सरप्राईज होतं माझ्यासाठी. ॲक्च्युली महेश दुपारी आले. एकतर आज लवकर गेले, मला माहीत नव्हतं. त्याच्यामुळे संध्याकाळी लवकर आले आणि येताना मस्त केक घेऊन आले. आणि हे छोटंसं गिफ्ट सुंदर प्राइसलेस. बघा असं महेश कधीच असं करत नाही. आज कसं काय एकदम सरप्राईज दिलं. कारण मी महेशला बोलली होती की यावेळेस मी माझा बर्थडे वगैरे काहीच सेलिब्रेट करणार नाही. म्हटलं बघूया तुम्ही मला काय सरप्राईज देता असं. आणि साहेबांनी जरा जास्तच मनावर घेतलं आणि मस्त छान छोटूसं गिफ्ट दिलं. हे छोटूसं गिफ्ट आणि दुसरं मोठंवाला गिफ्ट. थँक्यू सो मच. वेलकम. माझा बर्थडे एवढा छान सेलिब्रेट केला म्हणून. थँक्यू गुड्डू. मी काय केला? तू पण विश केलं म्हणून. विसरलाच होता. सकाळी लक्षात आलं. सकाळी लक्षात आलं सोमच्या की अरे मम्मीचा बर्थडे आज. बऱ्याच उशिरा. तर अशा पद्धतीने मी माझा बर्थडे सेलिब्रेट केला. इथे आम्ही डिनर करत होतो आणि त्यानंतर मग छान एन्जॉय केला. आईस्क्रीम वगैरे खाल्लं. तर असा माझा आजचा स्पेशल दिवस मी खूप मस्त सेलिब्रेट केला. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला? तुम्हालाही असे सरप्राईज कोणी कधी दिलं आहे का? मला नक्कीच कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा. आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीचे व्हिडिओ बघायला विसरू नका. लवकर भेटूया एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.